श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये होळीच्या तारखेबाबत थोडा संभ्रम असू शकतो, कारण या दिवशी चंद्रग्रहण आहे. ज्योतिष शास्त्रीय गणनेनुसार महत्त्वाची माहिती म्हणजे होलिका दहन हे मंगळवार 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. धुलिवंदन हे बुधवार 4 मार्च 2026 रोजी असणार आहे. 3 मार्चला चंद्रग्रहण असल्याने काही सूतक काळ असल्याने मुख्य रंग खेळण्याचा सण हा 4 मार्चला साजरा करणे शास्त्रोक्त मानले जात आहे. 2026मध्ये 24 फेब्रुवारी 2026 पासून होलाष्टकचे प्रारंभ झालेला आहे. रंगपंचमी ही रविवार 8 मार्च 2026 या दिवशी साजरी केली जाणार आहे. रंगांचा सण आणि उत्सवाचा सण म्हणजेच आपली होळी आता जवळ येत आहे. पण 2026ची खूप खास आणि वेगळी असणार आहे, कारण यावर्षी होळीवर चंद्रग्रहणाचे सावट आहे. मग होळी ही नेमकी कधी साजरी करायची? होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आपण बघितलेला आहे आणि आता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या असतात, काही उपाय करायचे असतात, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो. 2026मध्ये पौर्णिमा तिथी ही 2 मार्चला संध्याकाळी 5:55ला सुरू होत असली तरीही 3 मार्चच्या संध्याकाळी 5:07ला ती संपत आहे. 3 मार्चला दुपारी 3:30 ते संध्याकाळी 7 वाजता या काळात चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे शास्त्रानुसार यावर्षी होलिका दहन हे 3 मार्च 2026ला संध्याकाळी केले जाईल आणि रंगांचा सण म्हणजेच धुलिवंदन हे 4 मार्चला साजरे केले जाईल. होलिका दहनासाठी यावर्षी खूपच मर्यादित आणि शुभ वेळ उपलब्ध आहे. 3 मार्च 2026 वार मंगळवार संध्याकाळी आपल्याला होळी जी आहे तर त्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे. या वेळेत पूजा आणि दहन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी मनातील सर्व नकारात्मकता होळीच्या अग्नीत जाळून नवीन ऊर्जेने सुरुवात करायची असते. होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही, तर हा वाईटावर चांगल्याचा विजयाचा सण आहे. भक्त प्रल्हादाने रक्षण आणि होलिका दहन ही कथा आपल्याला सत्याचा मार्ग दाखवते. महाराष्ट्रात कोकणातील शिमगा, पालखी उत्सव आणि पुरणपोळीचा नैवेद्य या सणाची शोभा वाढवतात. यावर्षी 4 मार्चला आपण एकमेकांना रंग लावून हा सण आनंदाने साजरा करणार आहोत. 2026मधील हे पहिलेच चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण खग्रास म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे, ज्यामध्ये पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते. ग्रहण सुरू होण्याची वेळ म्हणजेच ग्रहणाचा स्पर्श हा दुपारी 3:30 पासून आहे. ग्रहणाचा मध्य हा संध्याकाळी 5:04 असणार आहे. ग्रहण संपण्याची वेळ म्हणजेच मोक्ष हा संध्याकाळी 6:47 असणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार का? हो, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. मात्र ग्रहणाची सुरुवात दुपारी होत असल्याने भारताच्या काही भागात चंद्रोदय होण्यापूर्वीच ग्रहण सुरू झालेले असेल. जेव्हा संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा तो ग्रहणाच्या स्थितीतच पाहायला मिळेल. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे सूतक प्रारंभ हा 3 मार्च 2026 रोजी सकाळी साधारण 6:30 पासून सुरू होणार आहे. सूतक समाप्ती ही संध्याकाळी 6:47 म्हणजेच ग्रहण मोक्षानंतर होणार आहे. सूतक काळात मंदिरे बंद असतात आणि शुभ कार्य किंवा भोजन वर्ज्य मानले जाते. वृद्ध, बालके आणि आजारी व्यक्तींसाठी हे नियम शिथिल असतात. या ग्रहणामुळे 2026च्या होळीवर मोठा परिणाम होणार आहे. शास्त्रानुसार ग्रहण काळात अग्नी प्रज्वलित केला जात नाही. त्यामुळे ग्रहण सुटल्यानंतर आणि शुद्धीकरण झाल्यानंतरच म्हणजेच 3 मार्च रोजी रात्री 8 नंतर होलिका दहन करणे शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. ग्रहणापूर्वीच होळीची तयारी करून ठेवली जाईल. मात्र प्रत्यक्ष पूजा, नैवेद्य ग्रहण सुटल्यानंतरच अर्पण केला जाईल. हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत आहे. याचा शुभ फळ हे मेष, मिथुन, वृश्चिक, कुंभ या राशींसाठी ग्रहण लाभदायक ठरू शकते. सावधगिरी बाळगायची आहे तर ती म्हणजे सिंह, कन्या, मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात आरोग्याच्या आणि निर्णयांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
या दिवशी काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात. ते म्हणजे सर्वात पहिलं भोजन करणे टाळावे. दुसरं म्हणजे ग्रहणाच्या काळात चुकू नये, झोपू नये. तिसरं म्हणजे या दिवशी सूतक आणि ग्रहण काळात चाकू, कात्री किंवा सुई यासारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये. विशेषतः गर्भवती महिलांनी ही काळजी घ्यावी. यानंतर तुळशीला स्पर्श, या दिवशी ग्रहण काळात तुळशीच्या रोपाला किंवा इतर झाडांना स्पर्श करू नये. शक्य असल्यास ग्रहणाच्या वेळेत प्रवास करणे टाळावे. बघा, सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे ग्रहणाच्या वेळेस संध्याकाळी 6:47 यापूर्वी होलिका दहन करणे. नाहीतर मग ग्रहण सुटल्यानंतर आंघोळ करून होळी पेटवणे खूप महत्त्वाचे असेल. होळीच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार करणे टाळावे. ग्रहण आणि सण या दोन्ही दृष्टीने सात्विक राहणे उत्तम. या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका असे मानले जाते की यामुळे आर्थिक बरकत कमी होते. होळी हा प्रेमाचा सण आहे. या दिवशी घरात भांडण किंवा वाद घालणे टाळावे, अन्यथा वर्षभर नकारात्मकता राहू शकते. होळी खेळताना पक्क्या किंवा केमिकल रंगांचा वापर करू नका. त्याचबरोबर 3 मार्चला संध्याकाळी 6:47 ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घराला गोमूत्र किंवा गंगाजलाने शुद्ध करा. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून होळीच्या पूजेला सुरुवात करा. ग्रहणापूर्वी बनवलेले अन्न उरेल असेल तर त्यात तुळशीची पाने टाकून ठेवा, म्हणजे ते दूषित होणार नाही. हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहे. आता त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची आपण माहिती बघणार आहोत ते म्हणजे या होळीवरती चंद्रग्रहणाचं सावट आहे. त्यामुळे आपल्या घरातील ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहे. जर आपण या वस्तू कोणाला दिल्या तर याचे आपल्याला अनेक प्रकारचे दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते भोगावे लागेल. त्यामुळे ह्या 3 वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत. होळी आणि चंद्रग्रहणाच्या दोन्ही गोष्टी 2026 एकाच दिवशी 3 मार्चला आल्यामुळे आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून काही वस्तूंची देवाणघेवाण करणे अशुभ मानले जाते. या दिवशी दान करण्याचे महत्त्व असले तरी काही विशिष्ट वस्तू चुकू नये, कोणाला देऊ नयेत, कारण त्यामुळे तुमची लक्ष्मी आणि सौभाग्य दुसऱ्याकडे जाऊ शकते. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे पांढऱ्या रंगाचे पदार्थ, दूध, दही, साखर, तांदूळ का देऊ नये तर पांढरा रंग हा चंद्रग्रहाचा कारक आहे. ग्रहणाच्या दिवशी चंद्र आधीच पीडित असतो. पांढऱ्या वस्तू घराबाहेर दिल्यास कुंडलीतील चंद्र कमकुवत होतो. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि घरात आर्थिक चणचण भासू शकते. त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पैसे, उधारी किंवा कर्ज. होळीच्या दिवशी लक्ष्मीचे आगमन मानले जाते. या दिवशी घराबाहेर पैसे दिल्यास तुमची बरकत दुसऱ्याकडे जाते. या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत मिळत नाही आणि घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते. तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे मानले जाते, पण सणाच्या दिवशी मीठ कोणालाही दान केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणे आणि कलह वाढतात. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे वापरलेले कपडे किंवा दागिने. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा असते. ग्रहण काळात ही ऊर्जा संवेदनशील असते. तुमच्या भाग्य दुसऱ्याकडे हस्तांतरित होऊ शकते आणि तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे सुई, कात्री आणि धारदार वस्तू. या वस्तू राहू केतूच्या प्रभावाखाली मानल्या जातात. ग्रहणाच्या दिवशी यांचा वापर किंवा व्यवहार केल्यास नकारात्मकता वाढते, नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. त्यामुळे या वस्तू चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहे. यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे होळीच्या दिवशी वातावरणात ऊर्जेचा मोठा प्रभाव असतो. त्यात ग्रहण असल्याने ही ऊर्जा विस्कळीत होते. वस्तू दिल्याने तुमच्या घरातील सुरक्षा कवच कमकुवत होते. नजर दोष, दृष्ट लागू शकते. ग्रहांची स्थिती, चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्राचे बळ कमी होते. या काळात सात्विक वस्तू घराबाहेर दिल्यास चंद्र अधिक दूषित होतं असं मानलं जातं. त्यामुळे ह्या सर्व आपल्याला वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाही आहे. जर कोणाला काही द्यायचे असेल तर ते चंद्रग्रहणापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी द्या. 3 मार्चच्या सूतक काळ किंवा ग्रहणात मात्र हात आखडता घेतलाच बरा. त्यामुळे या सर्व गोष्टी पाळा. श्री स्वामी समर्थ.